नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर दिवाळी संपलेली आहे आणि फराळाचं खाऊन खूप कंटाळा आला असेल ना, तर अशी चटपटीत रेसिपी घरी नक्की ट्राय करा। आज आपण बनवणार आहोत चिकन 65। जसं बाहेर मिळतं ना, अगदी तसं घरी कसं बनवायचं याची खूप सारे ट्रिक्स मी सांगितलेत। सो व्हिडिओला स्किप न करता बघा। तर इथे मी अर्धा किलो सारखं बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि साधारण ह्या साइजचे पीस करून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात। खूप मोठे केले ना तर आतून न भाजण्याची शक्यता असते। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा भरून धने पावडर घालायचे, सोबतच पाव चमचा हळद घातलेली आहे मी, आणि लाल तिखट 2 चमचे घातले। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता इथे पाव चमचा काळी मिरी पावडर आवर्जून घाला, आणि इथे बारीक चिरलेला कढीपत्ता सुद्धा आवर्जून घाला, याच्यामध्ये खूप छान फ्लेवर येतो। आणि 2 चमचे आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची। आता याच्यामध्ये 1 चमचा भरून ग्रीन चिली सॉस असतो ना, तो घातलाय मी। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिरची पेस्ट घातलात ना तरी चालेल। आता 2 मोठी अंडी, त्याचा पांढरा भाग असतो ना तो घेतलेला आहे, याने वरचा कवर आहे ते अगदी कुरकुरीत व्हायला मदत होते, त्यामुळे आवर्जून घाला। आणि पिवळा बल्क आहे तो काढून आपण दुसऱ्या गोष्टीसाठी यूज केला तरी चालेल, पण यामध्ये घालायचा नाहीये। आता यामध्ये पाऊण वाटीसारखं मी दही घातलेलं आहे। दही आहे ते अगदी फ्रेश वापरायचं, अजिबात आंबट वापरायचं नाहीये। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। बाहेरचा कोणताही 65 मसाला वगैरे वापरायची याच्यामध्ये गरज नाहीये। छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि बऱ्याचदा कसं होतं, बाहेर आपण जे चिकन 65 घेतो ते चवीला छान लागतं आणि घरी बनवलेलं एवढं खास चवीला लागत नाही। त्याच्या पाठीमागचं कारण असतं आपली गडबड, कारण त्याला जेवढं चांगलं मॅरिनेट करू ना तेवढं ते चांगला रिझल्ट देतं। कमीत कमी 2 तास तरी आपल्याला याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचंय, झाकण ठेवून। बघू शकता परफेक्ट असा रंग आलेला आहे। आता जवळजवळ 2 तास झाले होते आणि चिकन मस्त असं मुरले, आतपर्यंत ते मसाले मुरले गेलेत। तर आता आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घालायचंय। मी ते तांदळाचं पीठ घेतलंय, घरी दळून आणलेलं। कॉर्नफ्लॉवर घेतलात तर अतिउत्तम। बाहेरचं कवर आहे ते कुरकुरीत न होण्यापाठीमागं हे सुद्धा एक कारण असू शकतं की आपण जेव्हा चिकन मॅरिनेट करायला घेतो ना तेव्हाच तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घालतो। तर तसं न करता चिकन जेव्हा आपण तळायला घेणार त्याच्या आधी जस्ट 5 मिनिटं याला छान असं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे प्रत्येक फोडीवरती एक अशी व्यवस्थित पर्टिक्युलर लेअर तयार होते आणि आपलं जे चिकन 65 आहे ना ते छान असं कुरकुरीत बनतं। आता लगेचच आपल्याला याला तळायला घ्यायचंय। तर तेल आहे ते मीडियम गरम पाहिजे, खूप जास्त गरम असलं ना तर पटकन वरची लेअर करपते आणि आतून चिकनचे पीस कच्चे राहतात। हे पूर्णपणे कच्चं चिकन असल्यामुळे आतपर्यंत शिजणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरती याला 7 ते 8 मिनिटं छान परतत शिजवायचंय, म्हणजे आतून ते मस्त शिजलं गेलं पाहिजे, तरच त्याची चव आहे ते एकदम छान येते। आणि हलके बुडबुडे कमी झाले ना की मग आपल्याला याला पलटायचंय। लगेचच पलटायला गेलं तर त्याच्यावरची जी लेअर आहे ती झारायला लागते आणि लेअर डिस्टर्ब होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला हलकं 30 सेकंद थांबायचंय आणि मगच झारा लावायचा आहे। आणि पीस आहेत ते चांगले आलटून पलटून आपल्याला भाजायचे। पीस आहे ना त्याला सगळ्या बाजूनी एकसारखा रंग आला पाहिजे, आणि 7 ते 8 मिनिटं मीडियम गॅसवरती भाजलं ना की मस्त असं ते शिजलं जातं। गॅस आहे तो बारीक सुद्धा करायचा नाही, तर सगळे पीस आहेत ते तेलकट होतात। त्यामुळे मीडियम गॅसवरती आपल्याला छान असं याला आलटून पलटून भाजायचं। आणि बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे। वरून आपण कोणताही फूड कलर घातला नव्हता, तरी अगदी बाहेर मिळतात ना तसे हे पीस तळून तयार झालेले आहेत। तर एकाच पद्धतीने मी सगळ्या बॅचेस आहेत त्या इथे तळून घेतलेल्या आहेत। मी तुम्ही बघू शकता किती मस्त आपले हे चिकन 65 घरच्या घरी बनवून तयार झालेलं आहे। थोडी मिरची आणि कढीपत्ता तळलेला आहे मी, आणि थोडा जो कच्चा कोबी असतो तो चिरून घेतलेला आहे कोणत्याही चटणी सोबत। अदरवाईज असं जरी खाल्ला तरी हे चवीला खरंच खूप छान लागतं। नक्की घरी ट्राय करा। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू, बाय बाय।